जीवा आणि काव्याचा नवीन मिशन होणार यशस्वी। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा आणि पार्थचं बोलणं चालू असतंय तेव्हा पार्थ म्हणतो, तू ज्या घरात राहायला जाणार आहे ना तिथे काव्या पण आहेत, म्हणजे तुम्हा दोघांना एकत्र बघितल्यानंतर दुसरं काय आठवलं नाही ना। तेवढ्यात जीवा म्हणतो, तुझ्या मनात काय येतंय ते मला कळतंय। तेव्हा पार्थ म्हणतो, माझ्या मनात फक्त नंदिनीची काळजी आहे आणि मला नाही वाटत तुम्हा दोघांना एका घरात एकत्र बघायची त्यांची मनाची तयारी झाली असेल। तेव्हा जीवा म्हणतो की अरे पण तशी वेळच येणार नाही ना। तेवढ्यात पार्थ म्हणतो का? तेव्हा जीवा त्याला सांगतो की काळजी करू नकोस, डोंट वरी, यापुढे मी आणि काव्या तुला आणि नंदिनीची त्रास होईल असं काहीही करणार नाही। हे ऐकताच पार्थ विचारात पडतो, त्यानंतर म्हणतो बर ठीक आहे आणि तिथून उठून जात असतो। तेवढ्यात जीवा त्याला अडवतो आणि त्याला म्हणतो बडे भैया, आणि त्याला जाऊन मिठी मारतो आणि म्हणतो सॉरी, मालिनी हे सगळं बघत असते। तेव्हा पार्थ त्याला म्हणतो ऑल द बेस्ट छोटे। हे ऐकताच जीवा खूप खुश होतो। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या देशमुखांच्या घरी यायला निघालेली असते। तेव्हा काव्या जाती याचा आनंद आहे मला, पण तिथे तिला आणि जीवाला एकत्र बघून पार्थ राहू शकतील का? तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ त्यांच्या घराचा दरवाजा उघडतोय। दरवाजातून काव्या बॅग घेऊन आलीये। ती म्हणते की मला माझ्या पार्थ देशमुखांसोबत राहायचंय। ही फिसकारलेली मांजर तिच्या आर्किटेक्चर बोक्याला परत मिळवणार आणि पार्थच्या हातात बॅग देऊन ती आत जाते। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी सुद्धा दरवाजा उघडते त्यांच्या घरचा आणि बाहेर बॅग घेऊन कोणतरी उभं आहे। तेव्हा आपल्याला पाहायला मिळते की जीवा तिथे गेलाय आणि तो म्हणतोय की बस झाला आता लपंडाव, आता तूच माझा चांदवा आणि तूच माझा मितवा, तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर। हे ऐकताच नंदिनीला तर धक्काच बसतो। आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।